दिल्लीतली दृश्य आपण बघतोय, संसद भवनामधली दृश्य। एका बाजूला एनडीएचे प्रतिनिधी आणि दुसरीकडे विरोधी पक्षातले प्रतिनिधी असे आमने सामने आलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। संसद भवन परिसरामध्येच ही घोषणाबाजी सुरू आहे, म्हणजे संसदेच्या आवारामध्येच ही घोषणाबाजी सुरू आहे। विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा पेटलेला आहे आणि तो संसदेपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। खरं तर सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे, आजचा चौथा दिवस आहे पावसाळी अधिवेशनाचा, पण हे आंदोलन जे ते संसदेपर्यंत जाऊन पोहोचलंय। एका बाजूला विरोधक, एका बाजूला सत्ताधारी आक्रमक झालेले आहेत आणि एकमेकांसमोर उभे ठाकत, म्हणजे एनडीए एका बाजूला आणि एका बाजूला इंडिया आघाडी असे खासदार समोरासमोर आलेत आणि प्रचंड मोठं घोषणाबाजी आणि आंदोलन केलं जात आहे। संसद भवन परिसरामध्येच आपण ही दृश्य बघतोय। ही दृश्य तशी विरळच आहेत की संसद भवनामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू असताना आणि तेही चौथ्याच दिवशी, 3 दिवस तर ऑलरेडी आंदोलनामुळे गाजले, आता चौथा दिवसही आंदोलनामुळे गाजतो आहे। लोकप्रतिनिधीच एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत। आपण विचारूया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना। प्रशांत, लोकप्रतिनिधी संसद भवनात एकमेकांसमोर उभे ठाकलेले आपल्याला बघायला मिळतात, काय अधिक माहिती? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज ज्या पद्धतीनं इंडिया आघाडीच्या वतीने देखील मार्च करण्यात येतं आणि सोबतच भारतीय जनता पक्षाच्या वतीने देखील आज भारतीय जनता पक्ष आणि एनडीए आघाडीच्या वतीने देखील मार्च करण्यात येत होता। आज ही दोन्ही आघाडीचे खासदार जे आहेत एकमेकांच्या पुढे आले, त्यामुळे जर बघितलं आपण तर या ज्या पद्धतीने घडामोडी झालेल्या आहे एक की साधारणतः दोन्ही प्रकारचे खासदार जे आहेत, एकीकडे इंडिया आघाडीचे खासदार, दुसरीकडे एनडीएचे खासदार एकमेकांच्या पुढे टाकलेले आहेत आणि त्यांनी एकमेकांच्या विरुद्ध घोषणाबाजी देखील द्यायला सुरुवात केली आहे। एकीकडे ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला असा आरोप एनडीएचा आहे, तर दुसरीकडे खास करून एनडीए आघाडीच्या यांचा आरोप आहे की यांनी खास करून धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला आणि युवकांच्या भवितव्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलाय। अशा प्रकारची सध्याची परिस्थिती आपल्याला संसद भवनाच्या परिसरात पाहायला मिळत आहे। संसद भवन परिसरामधली ही दृश्य आपल्याबरोबर प्रशांत आपले प्रतिनिधी सहभागी आहेत। प्रशांत, लोकप्रतिनिधी हे एकमेकांसमोर विद्यार्थ्यांकरता उभे ठाकलेत असं म्हणायचं का कुठेतरी राजकारणासाठी या आंदोलनाचा वापर केला जातोय असं म्हणायचं? नाही, महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी कुठलाही राजकीय पक्ष उभा आहे अशा प्रकारची परिस्थिती दिसत नाही आहे। दुसरीकडे जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टी ही उभी आहे विद्यार्थ्यांसाठी असा त्यांचा दावा आहे, पण दुसरीकडे संसदेच्या याच्यामध्ये सगळ्यांचं राजकारण आहे, हिताचं राजकारण बघितलं जातं आणि त्यामध्ये महाविकास म्हणजे खास करून इंडिया आघाडी असो किंवा मग एनडीए आघाडी असो, दोघांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। एकीकडे खास करून जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचा आरोप खास करून एनडीए आघाडीच्या वतीने लावण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या वतीने आरोप केला जातो की युवकांच्या भवितव्याशी खेळण्याचं काम वर्तमान केंद्र सरकार करत आहे आणि सोबतच धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा न देता कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे असाही आरोप खास करून इंडिया आघाडीच्या वतीने होतो। या सगळ्या याच्यामध्ये जर आज दोन्ही पक्ष जे आहे दोन्ही आघाड्या ज्या आहे एकमेकांच्या विरुद्ध ठाकले आहे आणि या एकमेकांच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहे। अजून एका दृष्टिकोनातनं याकडे बघता येईल का की कुठेतरी जंतर मंतरवर सुरू असलेलं जे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं ते आंदोलक संसद भवनापर्यंत येणार होते, त्याच्या ऐवजी ते आंदोलन जे आहे ते आता लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून संसद भवनात पोहोचलंय असं पण म्हणता येईल? बरोबर आहे, लोकांच्या भावना नेहमी संसद भवनामध्ये मांडल्या जातात। संसद भवन हे लोकांच्या आवाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम करत असतं। असं असताना जे देशभरात घटत आहे त्याचं प्रतिनिधित्व आपल्याला पाहायला मिळते, त्याचे जे आवाज आहे तो संसद भवनात पोहोचलेला आहे। त्यामुळे प्रत्येक नेता जो आहे हा प्रत्येक नेता तिथे विद्यार्थ्यांचे प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करतोय। एकीकडे एनडीएचं राजकारण आहे, दुसरीकडे इंडिया आघाडीचं राजकारण आहे। आपल्याला माहीत असेल, जर बघितलं तर जंतर मंतरवरती आंदोलन सुरू असताना राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या घराच्या बाहेर आंदोलन केलं होतं। संपूर्ण लक्ष जे आहे ते राहुल गांधीच्या आंदोलनाकडे गेलं होतं। त्यानंतर पुन्हा एकदा जंतर मंतरच्या परिसरामध्ये आवाज युवकांनी बुलंद केला आणि त्यानंतर पुन्हा देशाचं लक्ष इथे झालं आहे। देशभरातून मोठ्या संख्येने इथं नेते पोहोचत आहे, देशभरातून कार्यकर्ते पोहोचत आहे, अनेक स्वयंसेवी संघटनांचे सदस्य नेते इथे दाखल होत आहे आणि एक प्रकारे इथे त्या युवकांचा आवाज, कारण नीटच्या
परीक्षेमध्ये ज्या पद्धतीचा गडबड घोटाळा झालेला आणि ज्या पद्धतीचे पेपर लीक प्रकरण पुढे आलं होतं, या सगळ्यांच्या मुद्द्यावरती आवाज बुलंद करत धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही जंतर मंतर परिसरातून हटणार नाही, अशा प्रकारे स्पष्टपणे या युवकांनी म्हटलं आहे. हा युवकांचा आक्रोश आहे, जो आक्रोश आपल्याला इथे न्यायानिमित्ताने पाहायला मिळतोय. नक्की संसद भवन परिसरामध्ये एनडीएचे सगळे खासदार आणि इंडिया आघाडीचे सगळे खासदार आमने सामने आले. जोरदार घोषणाबाजी केली जाते. इथे विरोधक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरतायत. कोण कोण महत्त्वाचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत? कारण रस्त्यावरचं जे आंदोलन आहे तिथे तर अनेक महत्त्वाचे आणि मोठे नेते बघायला मिळाले. बरोबर आहे. खास करून जर बघितलं तर संसद भवनामध्ये अनेक मोठे नेते आहेत. एनडीएच्या वतीनं तर आव्हानच करण्यात आलं होतं. एनडीएच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी सोडून सर्व नेत्यांनी या खास करून एनडीएच्या धरणा प्रदर्शनामध्ये विरोध प्रदर्शनामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आव्हान स्वतः आज एनडीए संसदीय पक्षाच्या वतीने एक प्रकारचं निमंत्रण धाडून करण्यात आलं होतं. दुसरीकडे इंडिया आघाडीची बैठक असते. इंडिया आघाडीच्या बैठकीला अनेक नेते उपस्थित असतात. सुप्रिया सुळे असतात, त्यानंतर संजय राऊत असतात. पण संजय राऊत आज मुंबईत असल्यामुळे, कारण की उद्धव ठाकरे यांचा इंटरव्ह्यू त्यांना रेकॉर्ड करायचा आणि संजय राऊत मुंबईत आहेत. असं असतानाच अरविंद सावंत आहेत, इतरही नेते आहेत जे खास करून महाराष्ट्राशी संबंधित आहेत. या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये धरणा प्रदर्शन सुरू आहे. एकमेकांच्या विरुद्ध थांबून एक प्रश्न विचारते फक्त की आता जे.पी. नड्डा यांची प्रतिक्रिया पण आलेली आहे की आम्ही म्हणजे सदनामध्ये चर्चा करता आम्ही तयार आहोत. असं असताना सुद्धा हे आंदोलन का केलं जात आहे विरोधकांकडून? नाही, भारतीय जनता पक्षाचे नेते जे.पी. नड्डा यांनी जरी कशा प्रकारचा त्यांनी खुलासा केला असेल की त्यांनी जरी म्हटलं असेल की निश्चितपणे याच्यामध्ये आम्ही चर्चेत तयार, पण त्यांची सर्वांची प्रथम मागणी आहे, म्हणजे इंडिया आघाडीची पहिली मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. ज्या युवकांवरती लाठीचार्ज केला त्यांची माफी मागावी आणि ज्या लोकांनी लाठीचार्ज केला त्या सगळ्या प्रकाराची चौकशी करावी, अशा प्रकारची मागणी आहे. आणि याला उत्तर निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या दिलं जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जे आरोप प्रत्यारोप सुरू आहे त्यावरती निश्चितपणे आज जर बघितलं सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून युवकांना आम्ही न्याय देऊ अशा प्रकारचं त्यांनी ट्विट केलं. त्यावरती कॉंग्रेस जनता पार्टी असो किंवा मग राहुल गांधी यांनी देखील त्या ट्विटला प्रत्युत्तर देत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. आता या संदर्भात जर बघितलं नुकतीच इंडिया आघाडीची बैठक झाली. या इंडिया आघाडीच्या बैठकीला अखिलेश सिंग यादव असो, सुप्रिया सुळे यासारखे अनेक नेते उपस्थित होते आणि सगळ्यांनी प्रश्न उपस्थित केला. जयराम रमेश असो, या सगळ्यांचं म्हणणं आहे की निश्चितपणे आम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. नक्की प्रशांत, हाच मुद्दा आहे की कोंडी आता फुटणार कशी? कारण एका बाजूला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितल्याशिवाय, म्हणजे राजीनामा त्यांनी दिल्याशिवाय चर्चा करणार नाही असं जरी म्हटलं जात असलं तरी सुद्धा मग आता ही कोंडी फुटणार कशी असा मुद्दा आहे. धन्यवाद तुर्तास प्रशांत, आपण माहिती दिलीत त्याबद्दल. पेपर फुटीच्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. मुंबईतल्या सायन पनवेल हायवेवर वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. या आंदोलनामुळे ऐन गर्दीच्या वेळी हायवेची वाहतूक काही काळ थांबली होती. वंचितकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे. आजच्या दिवशी 23 तारखेला बंदची हाक दिली गेलेली आहे. नवी दिल्लीमध्ये जे काही आंदोलन सुरू आहे त्याला पाठिंबा देण्याकरता, जो लाठीमार पोलिसांकडून झाला त्याला विरोध करण्याकरता आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीकरता आंदोलन करण्यात येत आहे. सायन पनवेल हायवेवर रास्ता रोको करण्यात आला. आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. इनको मारा है, पीटा है, उन पे कार्रवाई हो. तीसरी इनकी डिमांड, जितनी भी डिमांड है इनको पहले आप फुलफिल करो ना. इतना मुश्किल नहीं है. सिस्टम में भरोसा टूट गया है, बच्चों का, स्टूडेंट्स का भरोसा टूट गया है. तो सिस्टम द्वारा अगर आप कोई सोल्यूशन देंगे तो बच्चा उसको एक्सेप्ट नहीं करेगा. ये सिंपल सी बात है जो सब माँ बाप जानते हैं. ये सिंपल सी बात है जो हमारे प्रधानमंत्री, हमारे नेता को जानना चाहिए. अगर उन्हें सोल्यूशन देना है वो बच्चों की बात सुने, जो बच्चों की मांगे हैं उनको पहले पूरी करें, तभी सोल्यूशन निकलेगा. जब भरोसा है ही नहीं तो आप कह रहे हो कि वही सिस्टम जांच करेगा. वही नहीं, वो सुन ही नहीं रही है ना, सुन ही नहीं रही. कभी कभी ये समय आ जाता है जब नेता को अपना भय भी दूर करके जनता की बात सुननी पड़ेगी.
आज ये समय आ गया है, हजारों बच्चे सड़क पे हैं, हजारों बच्चे इंडिया गेट पे हैं, हजारों बच्चे पूरे देश भर में बाहर हैं, जंतर मंतर में हैं, हर जगह हैं। तो डिस्कशन करने के लिए तैयार है, कलेक्टिव होना चाहिए, कंस्ट्रक्टिव होना चाहिए, इसके खिलाफ। स्टूडेंट पर जो है पुलिस ने लाठियां बरसाई, कई स्टूडेंट फिर घायल हुए कल रात को, इस पर तो यही तो बात है, यही तो स्टूडेंट्स कह रहे हैं। देखिए, जब भरोसा टूट जाता है, अगर आपको उस भरोसे को फिर से बनाना है तो आपको उस सिस्टम से बाहर निकल के कुछ स्टेप्स लेने पड़ेंगे। क्या है वो स्टेप्स? अपने मंत्री से रेजिग्नेशन लो। क्या है वो स्टेप्स? मारपीट हुई है, ये थोड़ी है कि कल रात को आप मार रहे हो, पीट रहे हो, सुबह आप ट्वीट कर रहे हो कि हमें बच्चों की बड़ी परवाह है, तो फिर पीट क्यों रहे हो उनको? फिर लाठी क्यों चल रही है उन पे? आंसू गैस क्यों चल रहा है उन पे? भरोसा है, चिंता है, परेशानी है बच्चों के लिए, तो बुलाओ बच्चों को, बात करो उनसे। चलो, ही संसद भवन परिसरामधून प्रियंका गांधींची प्रतिक्रिया येत होती. प्रियंका गांधी म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उशिरानं ट्विट केलेलं आहे. जर त्यांची एवढी चिंता होती तर एवढे दिवस का गप्प बसले.